श्रवण सुद्धा स्वागत करतो तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये। तर भाई खूप दिवसानंतर आपला व्लॉग येतो आय नो, बट आज काहीतरी खूप वेगळा व्लॉग आहे। आज आपण चाललोय, ही गाडी आहे आपली। मी गाडी रिव्हील नव्हती केली अगोदर, तर आता रिव्हील करतो। ही गाडी बघू शकता आपली हंटर 350। तर आज आपण चाललोय लोणावळा, तर एकविराई देवीच्या मंदिरात। तर बघूया कसं काय होतं। आता तर 5 वाजलेत आणि 4 वाजता निघायचा प्लॅन होता आणि 5 वाजले आता। तर जास्त काय आता बोलत नाही, खूप लेट झालंय कारण का। तर आपण पुढे गाडी चालवता चालवता बोलूया। सो भेटतो मी तुम्हाला पुढे, आणि ब्लॉग लास्टपर्यंत बघा। ब्लॉग खूप एकदम अमेझिंग होणार आहे आपल्याला। तर आता मी निघतो आणि आपण जे काय ते पुढे गाडीवरती बोलूया। तो गाईज आता आपला टँक फुल झालेला आहे पूर्ण, बघू शकता। डिंग 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 डिंग। सो चला आता आपली ट्रिप चालू करूया, खूप लेट होतोय आपल्याला। चला भेटूया आपण पुढे। चला चला भेटूया आपण पुढे। थोडं चाय नाश्ता वगैरे करायला थांबलो। नाश्ता वगैरे तर नाही, चाय फक्त प्यालो थोडं। आता पनवेलला थांबलोय, थोडं 5-10 मिनटं थांबू आणि निघू। खूप मजा येते। आता मागे उजेड वगैरे पण झाला आहे थोडाफार, खूप मजा येते गाडी चालवायला। आता किती 67 किलोमीटर थोडंफार दाखवत आहे। काय नाही, जाऊया आरामशीर, काही घाई नाही आपल्याला। मस्त एन्जॉय करत, फुल वाईब घेत, सकाळची वाईब। सुंदर आयुष्यामध्ये असं वाईब घेत गाडी चालवायला खूप मजा येते। तर आपण भेटूया पुढे। जास्त क्लिप घ्यायला भेटत नाही मला, कारण गाडी चालवतोय मी। सो आपल्याकडे काय आहे, गोप्रो वगैरे नाही आहे। आवाज खूप मजा येते आवाज ऐकायला। तर गोप्रो वगैरे आपल्याकडे आहे, नॉर्मल हेल्मेट आहे आपला त्याच्यावरती। तर भेटू आपण, जेवढे मला क्लिप घ्यायला भेटतील तेवढे एन्जॉय करा तुम्ही, आणि आपण पुढे भेटूया। बघू शकता तुम्ही, सुंदर असं एकदम वातावरण झालंय, एकदम सुंदर। आणि फुल थंड लागतंय गरमीमध्ये पण। आता सकाळ सकाळ मस्त थंडगार वाटतंय, गाडी चालवायला खूप मजा वाटते। आणि खूप एकदम सुंदर लाल परी बघायला भेटते आपल्याला। आपल्या एसटी गावच्या एसटी वगैरे दिसणार आहे। आता आपण तिकडनं निघालेलो आणि खूप मजा येते, गार गार वाटतंय। मस्त गाणं लावली आहेत देवाची। तर जास्त ब्लॉग नाही काढू शकत आहे, सो आपण पुढे भेटू। खंडाळा घाट येईल ना, घाटावरती आपण भेटूया आणि बघूया कसं काय आहे ते। आणि मस्त वातावरण मस्त आहे, आणि आम्ही एकदम रोड सकाळ सकाळ। आता वाजले किती, 7 वाजले, प्रॉपर 7 वाजले। सो भेटूया आपण पुढे। थांबलो खंडाळा घाट इकडे। हा माहीत असेल तुम्हाला, इकडे फोटो काढायला पब्लिक थांबते, खूप पब्लिक थांबले, खूप गाड्या थांबले, बघू शकता तुम्ही। आणि इथे मागे व्ह्यू बघा, खतरनाक भाई, खतरनाक खतरनाक। हे तर काहीच नाही, इथे बघा ते भाई, खूप जन्नत आहे इथे, जन्नत। एकदम खतरनाक व्ह्यू आहे आणि खूप मजा येते।
आता जरा थांबलोय, फोटो वगैरे काढू. खतरनाक, खूप मजा येते, खूप म्हणजे खूप. आणि व्ह्यू बघून तर भाई, आणि असं हे गाड्या बघून वा 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 वा, खतरनाक, खूप मजा येते. तर जरा फोटो वगैरे काढतो आणि मग नंतर भेटूया. आता गाडी इकडे थांबवली आणि आता मी एकविरा आई चालू आहे दर्शन करायला. सो जाऊया, अगोदर दर्शन वगैरे करूया आणि वरती जाऊ डोंगरावरती, तेव्हा भेटूया डायरेक्ट. आई आता ओटी वगैरे घेतली आहे आणि आता जस्ट चालू केलं, बघू शकता तुम्ही. जस्ट आता चढायला चालू केलं. आता मंदिराच्या इथे जाऊ आणि बघूया. खूप वर्षानंतर, म्हणजे अगोदर मी लहान होतो तेव्हा आलेलो आणि खूप म्हणजे शाळेत होतो तेव्हा शाळेची पिकनिक आलेली आणि आता खूप वर्ष झाली आणि आता आपली गाडी घेऊन आलो. सो आणि हा प्लॅन पण अचानक बनलेला, डायरेक्ट काल रात्री प्लॅन बनला असंच आणि आज सकाळी निघून गेलो सकाळी. सो बघूया, आता वरती जाऊया आणि वरती भेटूया. तर भाई फायनली पोचलेलो आहे, बघू शकता. पोचलो आता, बघूया किती लाईन आहे, किती काय आहे. थोडा थकवा आलाय, बघूया आता. आयलो भंडारा उदलाला माझे आईचे फायनली मंदिरात आलो आहे. जास्त गर्दी नाही, थोडीफार गर्दी वाटते. तर बघूया आता, आणि कॅमेरा अलाउड नाही आतमध्ये, तर मी आतमध्ये जास्त व्हिडिओ नाही काढणार आहे. अवतार बघू शकता, कपडे वगैरे चेंज करून टाकले. आता जरा आलो, अंधेरीला पोचलो. आता जॅकेट थोडं खोललं, चाय प्यायला थांबलेलं थोडं. तर खूप 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 दमलो आहे आणि ब्लॉग एंड करायला तिकडे विसरलो, जेवलो वगैरे, नंतर मग डायरेक्ट निघून गेलो. मग जास्त स्टॉप वगैरे काही घेतले नाही. सो आता अंधेरीला पोचलं, थोड्या वेळात मलाडला पोचून जाईल आणि मग घरी जाईल. तर घरी जाऊन काय ब्लॉग एंड करायला भेटणार नाही आहे, त्यामुळे मी आता इथे ब्लॉग एंड करतो आहे. आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून टाका आणि प्रेम दाखवा. तुम्ही जेवढं प्रेम दाखवता तेवढे आपले ब्लॉग येणार. मला माहिती आहे मी ब्लॉग खूप कमी बनवतो आहे, पण तरी पण प्रेम दाखवा. तसे मी माझे डेली ब्लॉग पण चालू करीन. सो आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि गाडी बघा आपली, सो गाडी पण आपली खूप दमली आहे. तर आपण डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. अँड आता काहीच नाही बोलत आहे, खूप जाम दमलो आहे. सो बस प्रेम दाखवा आणि पुढे भेटू आपण.